नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एमसीडी अकॅडमी. मी संचालक एमसीडी अकॅडमी गिरीश अंबोरे बोलतोय. नोंदणी आणि मुद्रांक विभागासंदर्भात विभागासंदर्भात जी आपल्याला माहिती हवी आहे, मला अशी अपेक्षा आहे की याच्यावरती 2 ते 3 प्रश्न हे येऊ शकतात. मी तुम्हाला 2 ते 3 लेक्चर्स मॅक्सिमम घेऊन येणार आहे आणि यातच तुमचं संपूर्ण जे नोंदणी आणि मुद्रांक विभागासंदर्भात माहिती आहे ते पूर्ण होईल. हा भाग 1 आहे. असेच आपण अजून 1 ते 2 भाग आणण्याचा प्रयत्न करू, म्हणजे टोटल 2 ते 3 लेक्चर्स आपण आणण्याचा प्रयत्न करू. तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया. तर नोंदणी व मुद्रांक विभाग, आपण जर नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला लोगो दिसतोय. असा बघा, हा जो लोगो आहे ना, या लोगो मध्ये नो आणि मु या अक्षरांना स्वस्तिकाकृती स्थित करण्यात आलेला आहे. तुम्हाला प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतो की नोंदणी व मुद्रांक विभाग याचा जो लोगो आहे, याचं जे बोधचिन्ह आहे, हे कसं आहे तर ते स्वस्तिकाकृती आणि त्याच्यामध्ये नो आणि मु हे 2 अक्षर तुम्हाला प्रामुख्याने बघायला मिळतात. त्याचा अर्थ काय? तर त्याचा अर्थ आहे गती असलेल्या लोकाभिमुख सेवेची हमी देणारी मोहर. गती असलेली लोकाभिमुख सेवा हा त्याचा अर्थ होतो. आणि कोणकोणत्या सेवा ते देतात तर ते सुलभ आणि तत्पर लोकसेवा, ठराविक व कालमर्यादित कार्यपूर्ती, पारदर्शक कार्यप्रणाली, सर्वांना सौजन्याची व समान वागणूक, लोकाभिमुख बैठक व्यवस्था आणि प्रसन्न कार्यालयीन वातावरण. हे संपूर्ण जे आहे हे त्यांचं सेवा देण्याचं लक्ष आणि त्यांचं ध्येय आहे डिपार्टमेंटचं. नेक्स्ट आपण बघूया ऐतिहासिक पार्श्वभूमी. आपण जर पाहिलं तर प्रश्न असा येऊ शकतो की हा जो कायदा आहे हा केव्हा पारित झाला, याच्या संदर्भात असा प्रश्न येऊ शकतो. तर आपण हे लक्षात ठेवा. तर नोंदणी कायदा भारतात सन 1908 पासून अंमलात आला. खूप महत्वाचा एमसीक्यू आहे. हा प्रश्न येऊ शकतो. कधी आला तर 1908 पासून अंमलात आला. त्याचा पाया 18व्या शतकात तत्कालीन ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या अंमलाखालील क्षेत्रात लागू केलेल्या दस्त नोंदणी व्यवस्थेद्वारे घातला असल्याचे आढळून येते. म्हणजे आपण जर पाहिलं तर 18व्या शतकापासून जी ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली तेव्हापासूनच त्या ठिकाणी या कुठेतरी दस्त नोंदणी आणि ही व्यवस्था आपल्याला बघायला मिळते. ब्रिटिश राजवटीमध्ये दस्त नोंदणीचं काम न्यायाधीशांकडे देण्यात आलं होतं. महत्वाचं आहे की ब्रिटिश राजवटीमध्ये दस्त नोंदणीचं काम कोणाकडे होतं तर न्यायाधीशाकडे ते काम होतं. आणि पुढे या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली आणि त्यातूनच काय झाली तर नोंदणी विभागाची निर्मिती झाली. आता मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुलीस सन 1815 पासून मुंबईमध्ये सुरुवात झाली. खूप महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आपण जर पाहिलं तर 1815 पासून मुंबईमध्ये मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुली सुरू झाली होती. आणि त्यानंतर 1827 मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतात मुद्रांक विक्री आणि मुद्रांक शुल्क वसुलीसाठी स्वतंत्र यंत्रणा व कार्यालय कार्यान्वित करण्यात आली. अशा प्रकारे मुद्रांक शुल्क वसुली व्यवस्थेला आपण जर पाहिलं तर 2 शतकांचा इतिहास आपल्याला बघायला त्या ठिकाणी मिळतोय. त्यानंतर पुढे आपण बघूया तर स्वातंत्र्योत्तर काळात काय झालं. स्वातंत्र्योत्तर काळात नोंदणी विभाग हा महसूल व वन विभागांतर्गत जमाबंदी आयुक्त यांच्या अधिपत्याखाली काम करीत होता. खूप महत्वाचं आहे. स्वातंत्र्योत्तर काळ म्हणजे 1947 नंतर आपण जर पाहिलं नोंदणी विभाग कशात काम करत होता, कोणतं मंत्रालय होतं तर महसूल व वन विभाग याच्या अंतर्गत. आणि त्याचा अधिकारी जो होता तो मेन कोण होता, तो होता जमाबंदी आयुक्त. हा जो जमाबंदी आयुक्त होता, या जमाबंदी आयुक्त हा जो जमाबंदी आयुक्त आहे, या जमाबंदी आयुक्ताच्या अधिपत्याखाली हे डिपार्टमेंट तेव्हा काम करायचं. आणि कुठलं हे होतं तर महसूल आणि वन विभाग. विभागाच्या कामकाजाचे स्वरूप जे आहे व्याप्ती व महत्व विचारात घेऊन सन 1988 मध्ये नोंदणी विभाग व मुद्रांक विभाग यांचे एकत्रीकरण करून नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक यांच्या अधिपत्याखाली या नवीन विभागाचे काम सुरू झाले. कधीपासून सुरू झालं तर 1988 पासून सुरू झालं. लक्षात घ्या, 1988 पासून नोंदणी विभाग व मुद्रांक विभाग यांचं काय झालं तर एकत्रीकरण झालं. आणि यांचं एकत्रीकरण करून त्याचा जो हेड जो बॉस आहे तो कोण बनला, तो आहे नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक हा त्याचा बॉस झाला. हे खूप महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. नेक्स्ट बघू आपण
स्थावर मालमत्तेची खरेदी विक्री, मुद्रांक शुल्क भरणा, विवाह नोंदणी अशा विविध प्रकारच्या कामकाजाकरिता वर्षाकाठी साधारणपणे 2 कोटी नागरिक, शिपाई भरतीचा पेपर आहे त्याच्यामुळे आकडे विचारू शकतात, तर 2 कोटी नागरिक या विभागाला भेट देतात. आतापर्यंत आज मितीस नोंदणी व मुद्रांक विभाग राज्यात महसूल संकलनाच्या बाबतीत विक्री कर खूप महत्वाचा आहे. आपण जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये तर सर्वात जास्त विक्री कर जो आहे, विक्री कर विभागाच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर हा जो आपला नोंदणी आणि मुद्रांक विभाग आहे हा तुम्हाला राज्यात महसूल गोळा करून देतो. सर्वात जास्त कुठला तर विक्री कर, सेल्स टॅक्स. त्याच्या खालोखाल कुठला तर नोंदणी आणि मुद्रांक हा तुम्हाला काय देतो, राज्यात महसूल आणून देतो. म्हणजे नंबर 1 सेल्स टॅक्स आणि दुसरा नोंदणी आणि मुद्रांक विभागाचा हा असणारा महसूल. पुढे जर आपण पाहिलं तर सन 2002 पासून खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. सन 2002 पासून दस्त नोंदणीसाठी 2002 पासून दस्त नोंदणीसाठी संगणकीकृत प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला. संगणकीकृत प्रणाली त्याचं नाव आहे सरिता. ते जे आहे त्याचं नाव आहे सरिता. एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, याच्यामध्ये सरिता जी आहे, सरिताचा या ठिकाणी उल्लेख झालाय. तर सरिता जे आहे तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतं, तुम्ही तो लॉंग फॉर्म लिहून घ्या. सरिता म्हणजे काय तर स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन विथ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन. आय रिपीट, सरिताचं लॉंग फॉर्म काय आहे, स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन विथ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन म्हणजे सरिता. पेपरमध्ये सरिताचा लॉंग फॉर्म येऊ शकतो. आय रिपीट, स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन विथ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन म्हणजे सरिता. 2002 पासून काय झालं, दस्त नोंदणीसाठी संगणकीकृत प्रणालीचा सरिताचा वापर सुरू करण्यात आला. आणि सन 2012 पासून काय झालं, संगणकीकृत दस्त नोंदणी प्रणाली मध्यवर्ती पद्धतीने म्हणजे आय सरिता. प्रश्न हा असतील सरिता केव्हा सुरू झाला किंवा आय सरिता केव्हा सुरू झाला. तर आय सरिता 2012 पासून सुरू झालं. सरिता केव्हा सुरू झाला तर सरिता 2002 पासून त्या ठिकाणी सुरू झालं. तसेच ई पेमेंट व ई सर्च यासारख्या विविध ई उपक्रमांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. सन 2014 पासून विभागाने मोठ्या गृह बांधणी प्रकल्पातले सदनिका विक्रीचे करारनामे आणि लिव्ह अँड लायसन्सचे भाडे करार दस्त नागरिकांना दुय्यम निबंधक कार्यालयात न येता ऑनलाईन नोंदवता येतील अशी ई रजिस्ट्रेशन प्रणाली सुद्धा त्या ठिकाणी सुरू केली. आणि देशामध्ये पहिल्यांदा सुरू करून ते गतिमान व लोकाभिमुख प्रशासनाचे ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने एक क्रांतिकारी पाऊल त्या ठिकाणी कोणी उचललं तर महाराष्ट्र शासनाने उचललं. हे गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामध्ये काही टर्म्स आहेत जसे की लिव्ह अँड लायसन्स, भाडे करार काय, त्याच्यानंतर तुमचं असणारं मुद्रांक शुल्क काय, ह्या काही टर्म्स आहेत, काही त्या व्याख्या आहेत, आपण लगेच त्या घेऊन येऊ. दस्त नोंदणीनंतर मिळकत पत्रिकेमध्ये फेरफार विनासायास व्हावे. विनासायास म्हणजे सोपं व्हावं, ठीक आहे ना. विनासायासचा अर्थ काय, विनासायास म्हणजे सोपं झालं पाहिजे. आपण भरपूरदा बघतो, आपण सरकारी कामं करण्यासाठी गेलो, या खिडकीत जा त्या खिडकीत जा, भरपूर खिडक्या फिराव्या लागतात आणि शेवटची खिडकी आपण जेव्हा जातो तेव्हा तो म्हणते परत पहिल्या खिडकीत जा. अशा प्रकारचे हे सरकारी कामकाज असतं. त्याच्यामुळे सरकारचं शासनाचं अशा प्रकारचं धोरण असतं की या संपूर्ण खिडक्या एकाच तुम्ही याच्यामध्ये ते करा जेणेकरून लोकांना ते सोयीस्कर होईल. त्यामुळे दस्त नोंदणीनंतर मिळकत पत्रिकेमध्ये फेरफार हे सोपं व्हावं, विनासायास व्हावं यासाठी 2015 पासून नोंदणी प्रणाली आणि भूमी अभिलेख विभागाची प्रणाली यांची जोडणी करण्यात आली असून फेरफारासाठी आवश्यक माहितीची देवाणघेवाण ऑनलाईन होत आहे. त्यामुळे काय झालंय, भूमी व्यवस्थापनाला बळकटी येण्यास मदत झाली आहे. आणि हीच सुविधा आता शहरी भागातील मिळकत पत्रिकेसाठी 2021 पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना विभागाकडून द्यावयाच्या सेवांबद्दल आवश्यक माहिती सहज व सुलभरित्या उपलब्ध व्हावी, त्याकरिता माहितीच्या प्रसिद्धी, प्रचार व प्रसाराकरिता विभागाने सारथी, खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या, प्रश्न येऊ शकतो. सारथीला मी तर गोल केलाय. सारथी हा एकात्मिक प्रकल्प सन 2014 पासून महत्वाचा आहे. कधीपासून, सन 2000. कधीपासून तर सन 2014 पासून सारथी हा एकात्मिक प्रकल्प सुरू केलाय. त्यामधील हेल्पलाईन सारख्या माध्यमातून नागरिकांना
लक्षणीय लाभ झालेला आपल्याला आपण बघू शकतो. बघा काय, आता डिपार्टमेंटला असं वाटतं की लोकांपर्यंत आपण पोहोचण्यासाठी काहीतरी माध्यम पाहिजे. मग काहीतरी प्रसार माध्यमातून आपण करा. मग त्या जो प्रकल्प आहे, जो विभागानं राबवला, त्या प्रकल्पाला प्रसिद्धी, प्रचार आणि प्रसाराकरिता विभागानं जे सुरू केला प्रकल्प तो आहे सारथी प्रकल्प. ठीक आहे, सारथी प्रकल्प सुरू केव्हा झाला आपण बघितलं. सारथी प्रकल्प 2014 पासून सुरू झाला आणि त्यासाठी हेल्पलाईन नंबर त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला सरकारद्वारे. हा हेल्पलाईन नंबर लक्षात ठेवा, पेपरमध्ये येऊ शकतो, काही भरोसा नाही, काहीही विचारू शकतात. 2 ते 3 लेक्चर होणार आहेत. 2 ते 3 लेक्चर मध्ये तुम्ही ह्या गोष्टी पाठ करू शकता. जास्तीत जास्त 15 मिनिटाचं 20 मिनिटाचं लेक्चर बनवू शकतं, पण तुम्हाला मार्क देऊन जाईल, ही शाश्वती माझी, ही गॅरंटी माझी. रोकड विरहित भारत उपक्रमाला प्रतिसाद म्हणून सन 2019 पासून दस्त हाताळणी शुल्कासाठी ई प्रदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. पेपरमध्ये येऊ शकते की ई प्रदानाची सुविधा विभागाने कधीपासून सुरू करण्यात आली. 2019 पासून. आपण पाहिलं की जेव्हा डिमॉनिटायझेशन म्हणजेच विमुद्रीकरण झालं, ज्याला आपण नोटबंदी असं म्हणतो, त्याच्यानंतर ह्या गोष्टींना म्हणजे कॅशलेस इकॉनॉमीसाठी मोदी सरकार असेल किंवा महाराष्ट्र शासन तेव्हाचं फडणवीस सरकार असेल यांनी जास्त प्रयत्न केले. त्याच्यामुळे ह्या गोष्टींना आपण या ठिकाणी हा पॉइंट आपण लक्षात ठेवायचा की ई प्रदान शुल्कासाठी ई प्रदानाची म्हणजे इलेक्ट्रिक माध्यमातून किंवा तुम्ही ऑनलाईन माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, पेमेंट करू शकता. हे 2019 पासून सुरू झालं. नेक्स्ट बघा, आता हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. यासाठी महत्वाचा याच्यावर प्रश्न येईल म्हणजे येईल. हा इम्पॉर्टंट नाही, व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे, लक्षात घ्या. खूप महत्वाचा टॉपिक आहे. तर याच्यामध्ये नोंदणी महानिरीक्षक जो बॉस असतो आपल्या डिपार्टमेंटचा, नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक, ज्याला इंग्लिशमध्ये इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन अँड कंट्रोलर ऑफ स्टॅम्प असं म्हणतात. लॉंग फॉर्म पाठ करून घ्या, नाव पाठ करून घ्या. तर नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक हे महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र शासनाचा एक प्रमुख विभाग आहे, प्रमुख अधिकारी आपण म्हणू शकतो. तो नियंत्रक असतो, कंट्रोलर असतो, ज्याचं प्रमुख कार्यालय पुणे येथे आहे. कुठे आहे? पुणे येथे आहे. कुठे आहे? पुणे येथे आहे. कुठे आहे? पुणे येथे आहे. कोणाचं कार्यालय आहे पुण्यामध्ये? तो आहे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक, ज्याचं ऑफिस कुठे आहे? ज्याचं ऑफिस आहे पुण्यामध्ये. ठीक आहे, ज्याचं ऑफिस कुठे आहे? पुण्यामध्ये, पुणे. हे विभाग नोंदणी अधिनियम, रजिस्ट्रेशन ऍक्ट, मुद्रांक अधिनियम, स्टॅम्प ऍक्ट आणि विवाह अधिनियम, मॅरेज ऍक्ट या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार आहे. हे जे आहे, हा जो विभाग आहे, याच्यामध्ये हा जो ऑफिसर आहे, याच्या अंतर्गत येणारा हा जो नोंदणी आणि मुद्रांक विभाग आहे, हा काय करतो? रजिस्ट्रेशन ऍक्ट, स्टॅम्प ऍक्ट आणि मॅरेज ऍक्ट या कायद्याचं काय करतो? इम्प्लिमेंटेशन म्हणजे अंमलबजावणीसाठी हा काय रिस्पॉन्सिबल आहे, अकाउंटेबल आहे, जबाबदार आहे. जर तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी करत असाल तर तुम्हाला ती मालमत्ता नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक यांच्याकडे नोंदणीसाठी सादर करावी लागते. तसेच तुम्हाला मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी देखील भरावा लागतो, जे मालमत्तेच्या मूल्याच्या आधारावर ठरवले जाते. आता ते कशा प्रकारे ठरवलं जातं? स्टॅम्प ड्युटी काय असतो, स्टॅम्प ड्युटी का असतो हे सुद्धा तुम्हाला येणाऱ्या लेक्चरमध्ये क्लिअर होणार आहे. नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक हे महाराष्ट्र शासनाचा एक महत्वाचा विभागातील एक अधिकारी आहे, जे मालमत्तेचे हस्तांतरण करतात. मुद्रांक शुल्क आणि नोंदणी प्रक्रियेसाठी ते जबाबदार आहेत आणि हा विभाग राज्यातील मालमत्ता व्यवहारामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. नेक्स्ट आपण जर पाहिलं, खूप महत्वाचं आहे की आतापर्यंत कोण कोण, हे जे आपण बघितलं ना, इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन अँड कंट्रोलर नियंत्रक, हे जे आहेत ना ऑफ स्टॅम्प, म्हणजे जे महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक आहेत त्यांची लिस्ट आहे. ही लिस्ट खूप महत्वाची आहे, याच्यात लक्षात ठेवा. 1988 पासून हे सुरू झालेलं आहे संपूर्ण. सर्वात पहिले जे अधिकारी होते ते होते वीणा करंदीकर. पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो, सर्वात पहिले कोण? सर्वात पहिले वीणा करंदीकर. आणि सर्वात आत्ताचे जे लेटेस्ट आहेत, नवीन एकदम, ते आहे रवींद्र बिनवडे. एक आपण याच्याकडे जर लक्ष टाकलं, सर्वचे सर्व IAS ऑफिसर्स आहेत. सर्वात पहिले कोण होते? वीणा करंदीकर.
आणि आता सर्वात आता लेटेस्ट जे आहेत 16वे हे आहेत रवींद्र बिनवडे. प्रश्न 3 प्रकार येऊ शकतो. पहिले कोण तर विना करंदीकर, लास्ट कोण म्हणजे आता सध्याचे कोण तर ते रवींद्र बिनवडे. आणि रवींद्र बिनवडे हे कितवे निरीक्षक आणि ते नियंत्रक आहेत, महानिरीक्षक आणि नियंत्रक हा जर विचारला तर 16वे आहेत, हे लक्षात ठेवा. खूप महत्वाचं आहे. डिपार्टमेंट 1988 पासून सुरू झालेला आहे. तुम्ही हा एकदा व्यवस्थित बघून घ्या, एकदा लिस्ट वाचून घ्या. पण पहिलं आणि लास्ट हेच तुम्हाला विचारू शकतात. एवढं डिटेल लेक्चर्स कोणी देऊ शकत नाही. मी तुम्हाला छाती ठोकून सांगू शकतो, तुम्ही इतरही कुठे बघू शकता, एवढं डिटेल तुम्हाला कोणीच सांगणार नाही. आता प्रशासकीय रचना आपण जर पाहिली तर प्रशासकीय रचनेमध्ये आपण पाहिलं की नोंदणी व मुद्रांक विभाग हा जो आहे हा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या अधिपत्याखाली विभाग असून त्यावर महसूल मंत्री जो कॅबिनेट मंत्री असतो त्याचं नियंत्रण असतं. लक्षात घ्या, आता जो विभाग आहे नोंदणी आणि मुद्रांक विभाग हा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत येतो. कशाला येतो? महसूल विभागाच्या अंतर्गत येतो. आय रिपीट, महसूल विभागाच्या अंतर्गत येतो. नोंदणी आणि मुद्रांक पेपरमध्ये प्रश्न येईल की नोंदणी आणि मुद्रांक विभाग हा कोणत्या मंत्रालयाच्या कोणत्या विभागाच्या अंतर्गत येतो? विभागाच्या म्हटल्यापेक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत येतो, तो महसूल मंत्रालय. आणि त्याचा हेड कोण असतो तर महसूल मंत्री असतो, कॅबिनेट. मंत्रालयीन स्तरावर म्हणजे मुंबईमध्ये, मंत्रालय म्हणजे मंत्रालय मुंबईला, म्हणून मंत्रालयीन स्तरावर एक अप्पर मुख्य सचिव सुद्धा असतो. त्या अप्पर मुख्य सचिवला महसूल, मुद्रांक, शुल्क व नोंदणी याचा तो अप्पर मुख्य सचिव असतो. आणि हे या विभागाचे सचिव असतात जे मुंबईमध्ये मंत्र्यासोबत बसतात. तो जो कॅबिनेट मंत्री असतो त्याच्यासोबत एक राज्यमंत्री सुद्धा असतो. आता ते कोणात आपण पुढे बघणार आहोत. नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य हे या विभागाचे विभाग प्रमुख असून त्यांचे कार्यालय पुणे येथे. आपण पाहिलं पुण्यामध्ये बॉस बसून आहे. आपला जो विभाग आहे नोंदणी व मुद्रांक विभाग याचा बॉस कोण जर म्हटलं, त्याचा बॉस आहे नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक जे रवींद्र बिनवडे साहेब आहेत. तुम्हाला आत्ताच आपण पाहिलं, हे याचे हेड आहेत. हे कुठं बसतात? पुण्यामध्ये बसतात. पण याचा संबंधित जो मंत्री आहे हे कुठं बसतात? मुंबईमध्ये. ते आहेत तुमचे महसूल मंत्री. ठीक आहे, ते कोणात आपण पुढे पाहू. नोंदणी महानिरीक्षक हे राज्यातील दस्त नोंदणी यंत्रणेचे प्रमुख आहेत. त्याचप्रमाणे मुद्रांक अधिनियमान्वये मुख्य नियंत्रक महसूल अधिकारी. आता बघा याच्यामध्ये चीफ कंट्रोलिंग रेव्हेन्यू ऑथॉरिटी कोण आहेत तर हेच आहेत. कोण आहेत तर नोंदणी महानिरीक्षक हेच काय आहेत? कोणत्या तर मुद्रांक अधिनियम त्याच्यानुसार ते चीफ कंट्रोलिंग रेव्हेन्यू ऑथॉरिटी सुद्धा आहेत आपले नोंदणी महानिरीक्षक. आता नोंदणी महानिरीक्षक एवढं मोठं पद आहे, त्यांना कोणी ना कोणी सहाय्यक, त्यांना सहाय्य मदत करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात लोक असतात. तर नोंदणी महानिरीक्षक यांना राज्यस्तरीय कामकाजात सहाय्य करण्यासाठी मुख्यालयामध्ये, त्याचं जे मुख्यालय पुण्यामध्ये, त्याच्यामध्ये मुद्रांक अधीक्षक मुख्यालय, नोंदणी उपमहानिरीक्षक मुख्यालय, नोंदणी उपमहानिरीक्षक, संगणकीकरण व उपसंचालक लेखा हे अधिकारी कार्यरत असून त्यांच्या अधीनस्थ 11 कार्यासन अधिकारी कार्यरत आहेत. आता बघा रचनेमध्ये आपण पाहिलं आपले जे महसूल मंत्री आहेत ते आहेत चंद्रशेखर बावनकुळे. इथं बघता तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर रेव्हेन्यू आहे ना, रेव्हेन्यूचे आहेत ना, तर हे आपले मेन. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये जे आपले मिनिस्टर ऑफ स्टेट म्हणजे राज्यमंत्री जे आहेत रेव्हेन्यूचे ते आहेत योगेश कदम. ओके, योगेश कदम. आणि त्यानंतर आपण पाहिलं चीफ सेक्रेटरी कोण आहेत, ऍडिशनल चीफ सेक्रेटरी, तर ते आहेत रेव्हेन्यू रजिस्ट्रेशन अँड स्टॅम्प डिपार्टमेंटचे, ते आहेत श्री राजेश कुमार. हे आहेत IAS. ओके, IAS आहेत. हे जे आहेत हे आपली रचना आहे सध्याची. बिनवडे काय आहेत तर ते निरीक्षक, महानिरीक्षक आणि ते हे आहेत कंट्रोलर आहेत. पण एकदा कधीच प्रश्न आला की कोणतं डिपार्टमेंट आहे तर रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे, त्याचा मंत्री कोण, त्याचा संबंधित त्याचा सेक्रेटरी कोण, हा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळे लक्षात घ्या राजेश कुमार नाव लक्षात ठेवा. मंत्री बावनकुळे यांचं सुद्धा नाव लक्षात ठेवा. प्रश्न येऊ शकतो. महसूल मंत्रालयाच्या अंतर्गत येते, हा लक्षात ठेवा. आता हे झालं राज्याच्या स्तरावर मोठे लोक झाले. आता काही छोटे लोक पण असतात ना आपल्यासारखे तयारी करणारे,
तर त्यांचं सुद्धा महत्वाचं. तर क्षेत्रीय स्तरावरची रचना काय, तर दस्त नोंदणीसाठी संपूर्ण राज्यात 517 दुय्यम निबंधक कार्यालय आहेत. किती आहेत? 517. आय रिपीट, प्रश्न येऊ शकतो किती आहेत? 517. किती आहेत? 517. किती आहेत? 517. दुय्यम निबंधक आपण पाहिलं ना, PSI, STI असिस्टंट, नंतर सब रजिस्ट्रारची पोस्ट आहे, तोच हा सब रजिस्ट्रार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात किती सब रजिस्ट्रार आहेत? तर 517 सब रजिस्ट्रार आहेत, है ना. सब रजिस्ट्रार म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालय. तर दस्त नोंदणीसाठी संपूर्ण राज्यात एकूण 517 दुय्यम निबंधक कार्यालय आहेत. ग्रामीण भागात सर्वसाधारणपणे प्रत्येक तालुक्यासाठी एक कार्यालय आहे. तुम्ही कोणत्या तालुक्यातले, कोणत्या जिल्ह्यातल्या, खाली कमेंटमध्ये तुम्ही सांगा. आणि तुमच्या इथं दुय्यम निबंधकाचं कार्यालय आहे का ते पण सांगा. ते असेलच, कारण प्रत्येक तालुक्यात ते असतंच. दुय्यम निबंधक कार्यालयावर नियंत्रणासाठी जिल्हा स्तरावर सह जिल्हा निबंधक यांची 39 कार्यालय आहेत. आता हे कशात मी तुम्हाला पूर्णचे पूर्ण मोजून दाखवतो, तुम्ही काळजी अजिबात करू नका. पुढे बघा, खूप छान आहे. सह जिल्हा निबंधक 39 कार्यालय आहेत. म्हणजे बघा, तालुक्याच्या ठिकाणी कोण? दुय्यम निबंधक. जिल्हा स्तरावर त्यांचा बॉस कोण बसून आहे? तो आहे सह जिल्हा निबंधक, ज्याला आपण DDR म्हणतो, जो MPC थ्रू लागतो. राज्यात या विभागाचे, म्हणजे हा जो आपला विभाग आहे, नोंदणी विभाग, याचे काही ज्याला आपण म्हणतो प्रादेशिक विभाग आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती. बघा, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, लातूर असे एकूण 8 प्रादेशिक विभाग आहेत. प्रश्न येऊ शकतो, प्रादेशिक विभाग किती? 8. सह जिल्हा निबंधक किती संपूर्ण महाराष्ट्रात? 39. दुय्यम निबंधक किती? तर 517. हा पुन्हा आकडा लक्षात घ्या, प्रश्न येऊ शकतो. मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये शिकवत आहे, एवढं डिटेलमध्ये कोणी सांगत नाही बरं, पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये सांगत आहे. आणि हे जे प्रादेशिक विभाग असतात, त्या प्रादेशिक विभागामध्ये नोंदणी उपमहानिरीक्षक तथा मुद्रांक उपनियंत्रक यांचं नियंत्रण असतं. तालुक्यामध्ये दुय्यम निबंधक बसलाय, जिल्ह्यामध्ये सहजिल्हा निबंधक बसलाय. आणि असे काही जिल्हे आपण तीन चार जिल्हे जर आपण एकत्र केले, तर तिथे एक प्रादेशिक विभागाचा एक नोंदणी उपमहानिरीक्षक तथा मुद्रांक उपनियंत्रक बसलाय. आपण जर पाहिलं तर मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांचे मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्यावर अप्पर मुद्रांक नियंत्रक मुंबई यांचे नियंत्रण असते. कारण काय, खूप मोठा तिथं व्याप आहे ना, थोडं जास्त काम असतं, त्याच्यामुळे तिथं त्यांना एक्स्ट्रा त्या ठिकाणी अजून एक अधिकारी नेमण्यात आलेला आहे. राज्यातील जिल्हा मुख्यालयातील दुय्यम निबंधक विशेष विवाह नोंदणीचे काम करतात. राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर जिल्ह्यामध्ये जिल्हा मुख्यालय असतं, तिथं विवाह होते नाही का, ज्याला आपण म्हणतो कुठलं असते ते विवाह, कोर्ट मॅरेज नाही का, कोर्ट मॅरेज. तर ते काम कोण करतं? तो दुय्यम निबंधकच ते काम करत असतो. जो दुय्यम निबंधक असतो तोच ते काम करतो. ते काय, तर राज्यातील जिल्हा मुख्यालयातील दुय्यम निबंधक हा जो असतो, हा विशेष विवाह नोंदणीचे काम करतात. अत्यंत महत्वाचा MCQ आहे हा, येऊ शकतो पेपरमध्ये. कोण असतो? तर हा दुय्यम निबंधक असतो. पण मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि पुणे हे मोठे 3 जिल्हे आहेत. इथे विवाह अधिकाऱ्यांची स्वतंत्र कार्यालय आहेत. इथं स्वतंत्र कार्यालय आहेत. पण समजा एखादं अमरावती झालं, कोल्हापूर झालं, सोलापूर, सांगली, सातारा किंवा मग नांदेड, बीड, लातूर असे काही समजा संबंधित काही जे जिल्हे आहेत, तिथे जर तुम्ही लग्न, समजा तुमचं लग्न असलं, तुम्ही गेले, नवरा बायको जर गेले समजा तिथे नोंदणी विवाह करण्यासाठी, तर तुमचा तिथचा जो असतो दुय्यम निबंधक, तोच तुमचं काम करून देतो लग्नाचं. म्हणजे तोच तिथं पंडित असतो, तोच तिथं लग्न लावणारा असतो. पण तुम्ही जर का मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुण्यासाठी गेले, तर ते तुम्हाला वेगळा पंडित पाहावा लागतो. मस्करी करतोय. नेक्स्ट, वार्षिक मूल्य दर तक्ते तयार करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर उपसंचालक किंवा सहाय्यक संचालक, नगर रचना मूल्यांकन यांची 7 कार्यालय असून त्यांच्यावर राज्य स्तरावरून सहसंचालक, नगर रचना मूल्यांकन यांचे नियंत्रण असते. आता पूर्वी छायाचित्रित करण्यात आलेल्या दस्तांचे अभिलेख जतन करण्यासाठी पुणे येथे शासकीय
छायाचित्र नोंदणी कार्यालय अस्तित्वात आहे. ठीक आहे, हे काही एवढं नाही, लक्षात ठेवा. पण आता बघा, आता मेन गोष्ट मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल. आता डिटेलमध्ये सांगतो. विभाग किती रे? तर विभाग होते 8 प्रादेशिक विभाग. म्हणजे मुद्रांक आणि नोंदणी विभागाचे किती? तर बघा, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे. बघा झाले का 8? 1 2 3 4 5 6 7 8 झाले 8. आता नोंदणी महानिरीक्षकाचा तुम्ही हा जो आहे ना नोंदणी महानिरीक्षक, या नोंदणी महानिरीक्षक तुम्ही तक्ता बघा किती आहेत त्या महाराष्ट्रामध्ये नोंदणी महानिरीक्षक? तर एकच आहे. किती आहे? हा एकच आहे, हा एक. आणि हा कुठे बसतो? तर हा बसतो बाबू पुण्यामध्ये बसतो. कुठे बसतो? कारण तो बॉस आहे. बॉस कुठे बसलाय? बॉस बसलाय पुण्यामध्ये. बॉस कुठे बसलाय? बॉस बसला पुण्यामध्ये. बॉस किती आहे? बॉस एकच आहे. हा नोंदणी महानिरीक्षक हा एकच आहे, त्याच्यामुळे एकूण एकच. आता नोंदणी उपमहानिरीक्षक हे प्रत्येक नोंदणी उपमहानिरीक्षक जे असतात हे प्रत्येक प्रादेशिक विभागामध्ये बसतात. अमरावतीमध्ये एक, छत्रपती संभाजीनगरमध्ये एक, लातूरमध्ये एक, मुंबईमध्ये एक, प्रत्येक ठिकाणी एक 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 8 प्रादेशिक विभाग म्हणून 8 नोंदणी उपमहानिरीक्षक. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये बसलेला आहे ना, प्रत्येक जिल्ह्यामध्ये बसलाय. आता आपण जर इथे बघितलं, ही तर खूप महत्वाची माहिती इथं सांगण्यासारखी आहे. तर अमरावतीमध्ये 5 जिल्हे येतात. म्हणजे अमरावती प्रादेशिक विभागामध्ये 5 जिल्हे येतात. 5 जिल्ह्यामध्ये 5 जिल्हा निबंधक. आता तुम्ही म्हणाल सर 39 कसे झाले? जिल्हे तर आपले एवढे नाही आहेत, पण याच्यामध्ये आपण पाहिलं तर पुण्यामध्ये पुणे शहर, पुणे ग्रामीण, ठाण्यामध्ये ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, अशा त्याच्यामुळे की नाही त्याच्यामध्ये जास्त त्याची आकडेवारी वाढते, त्याच्यामुळे 39 झाले. ओके, लक्षात घ्या. 39 का झाले लक्षात घ्या. 39 व्हायचं कारण मुख्य तेच आहे, कारण काही काही ठिकाणी ना 2-2 सह जिल्हा निबंधक म्हणजे DDR जे MPC मध्ये सर्वात जास्त आफ्टर डेप्युटी कलेक्टर DYSP नंतर सर्वात जास्त, DYSP पेक्षा जास्त याला जास्त महत्व असते. कारण याच्यामध्ये आता समजून घ्या, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ठीक आहे, समजने के लिए इशारा काफी है. आता हे झालं जिल्हा निबंधक. ओके, नंतर असं दुय्यम निबंधक म्हणजे आपला सब रजिस्ट्रार SR है ना, PSI ST असिस्टंट, नंतर सब रजिस्ट्रार. तर सब रजिस्ट्रार हे जे आहेत हे टोटल आपण पाहिलं तर हे आहेत 517 आणि इतर जे आहेत हे 19. अशी टोटल 584 जणांची टीम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते. लक्षात घ्या, किती? 584 टोटल ना, सर्व सब रजिस्ट्रार, DDR, त्याच्यानंतर सर्वात मोठा जो आपला नोंदणी उपमहानिरीक्षक, नोंदणी महानिरीक्षक, हे सर्व पकडून. ओके, चला तर मित्रांनो एवढंच आपण लक्षात घेऊ. आपण लवकरच आता प्रश्न उत्तराचा दर्जेदार अशा प्रकारचे प्रश्न उत्तर मी घेऊन येणार आहे. तुम्ही माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत जय महाराष्ट्र.